तुम्ही सुद्धा तुमची स्वप्ने दररोज उद्यावर ढकलता का? तर ते आत्ताच थांबवा. कारण आयुष्य बदलण्याची योग्य वेळ एक दिवस नसते, तर ती असते आज. आपल्याला टाळाटाळ, आळस, भीती आणि दिशाहीन जीवनातून बाहेर काढण्यासाठी, तसेच कृतीकडे मार्गदर्शित करण्यासाठी डेरियस फोर्ब्स यांनी लिहिलेले डू इट टुडे हे पुस्तक खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकाच्या सारांशमधून. लेखक सांगतात की यशस्वी लोकांकडे कोणतीही जादू नसते, त्यांच्याकडे असते ती केवळ ताबडतोब कृती करण्याची सवय. उद्या हा सर्वात धोकादायक शब्द आहे. आपण अनेकदा म्हणतो, मी उद्या सुरुवात करेन, मला थोडा वेळ मिळाला की मी ते करेन, योग्य वेळ आली की मी प्रयत्न करून पाहीन. पण लेखक म्हणतात की आपला हा उद्या आपल्या स्वप्नपूर्तीच्या कार्यात चाल ढकल करतो. कारण उद्या हा कधीच येत नाही. तुमचे शरीर थकत नाही, तुमचा मेंदू थकत नाही, तुम्हाला थकवतात ते तुमचे निर्णय. म्हणूनच प्रत्येक मोठ्या स्वप्नाची सुरुवात एका लहान कृतीने होते. खरं सांगायचं तर मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन जास्त शक्तिशाली आहे. लोक प्रेरणेची वाट पाहत बसतात, पण प्रेरणा ही काही कायम टिकणारी गोष्ट नाही. ती येते आणि निघून जाते. लेखक सांगतात, जेव्हा मोटिवेशन संपते तेव्हा डिसिप्लिन तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेते. दररोज स्वतःमध्ये केलेली केवळ 1% सुधारणा सुद्धा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. कारण कोणतंही मिळणारं यश हे एका दिवसात मिळत नाही, पण तुम्ही दररोज करत असलेल्या छोट्या आणि सातत्यपूर्ण कृतींतूनच ते घडत असते. तुमच्याकडे वेळ असतो असे नाही, तर तुम्हाला वेळ काढावा लागतो. आजच्या जगात प्रत्येक जण बिझी आहे, पण केवळ बिझी असणे म्हणजे प्रोडक्टिव्ह असणे नव्हे. लेखक आपल्याला काही गोष्टी शिकवतात. सोशल मीडियाचा वापर कमी करणे, अनावश्यक गोष्टींना नाही म्हणणे, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे. कारण वेळेचे व्यवस्थापन म्हणजे घड्याळावर नियंत्रण मिळवणे नव्हे, तर ते म्हणजे स्वतःच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेणे होय. भीती ही केवळ मनाची एक कल्पना आहे. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, सुरुवात करण्याची भीती. या भीतीमुळेच लाखो लोक आपल्या स्वप्नांना दाबून टाकतात. लेखक म्हणतात, ॲक्शन डिस्ट्रॉयज फिअर. एकदा का तुम्ही कृती करायला सुरुवात केली की भीती हळूहळू नाहीशी होते. एकाग्रता हीच आजची नवी महाशक्ती आहे. आज प्रत्येक सेकंदाला नोटिफिकेशन्स, रील्स आणि इतर व्यत्ययांमुळे आपले लक्ष विचलित होत असते. लेखक स्पष्टपणे नमूद करतात की जो कोणी आपल्या लक्ष्यावर नियंत्रण मिळवतो, तोच आपल्या भविष्यावरही नियंत्रण मिळवतो. डीप वर्क म्हणजे पूर्ण एकाग्रतेने काम करणे. हीच ती सवय आहे जी एका सामान्य व्यक्तीचे रूपांतर एका असाधारण व्यक्तीमध्ये करते. यशाचा अर्थ म्हणजे स्वातंत्र्य. यशाची व्याख्या केवळ पैसा, प्रसिद्धी किंवा आलिशान घरापुरती मर्यादित नसते. खऱ्या यशाचा अर्थ म्हणजे आपल्याला मिळालेली मानसिक शांती, आपण स्वतःवर मिळवलेले नियंत्रण, आपण स्वतःच्या वेळेवरचे मिळवलेले नियंत्रण, आपल्या आवडीचं आयुष्य जगण्याचं मिळवलेलं स्वातंत्र्य होय. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट टाईम कधीच येत नाही. तुमचं भविष्य बदलण्याची योग्य वेळ आहे टुडे, म्हणजे आज. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.